नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेसाठी आमचा मुख्य अजेंडा आहे की कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन झालं पाहिजे. म्हणजे मेट्रो सिटी आपलं कोल्हापूर शहर चालू झालं पाहिजे यासाठी आम्ही ही आजची पत्रकार परिषद घेतली होती. आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात म्हणजे आमची एसपरी विकास आघाडीच्या वतीनं आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. परंतु आमच्याकडे 45 मागणी अर्ज आले होते, त्यापैकी 17 जवळजवळ आम्ही उमेदवार फायनल केले होते. परंतु अंतिम क्षणी काही शहरातील माझे मेट्रो सिटीबद्दलचे व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आली की तुम्ही हा विषय मांडण्यापेक्षा कोणत्या तरी एखाद्या लोकांना घेऊन त्याच्यावरती विचारमंथन करा आणि निवडणूक लढवण्यापेक्षा प्रत्येक प्रभागात यामध्ये जनजागृती करा. त्या उद्देशाने मी अशी पत्रकार परिषद घेतली आहे. कोल्हापूर शहर मेट्रो सिटी होणार व शहराच्या बरोबर ग्रामीण भागाचाही विकास होणार आणि जिल्ह्याचाही विकास होणार अशी ही महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन होणे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी शहरातील किंवा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी मला पाठिंबा द्यावा. तसेच ही भूमिका सर्वसामान्य लोकांना फायद्याची आहे. सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी विकास प्राधिकरण महत्वाचं आहे. या प्राधिकरणासाठी नागरिकांनी येणाऱ्या ह्या 8-10 दिवसाचा प्रचार शिगेला पोचणार आहे. त्या प्रत्येक नगरसेवकाला विचारलं पाहिजे की माझ्या शहराचा तू माझ्या वार्डाचा शहराबरोबर माझ्या वार्डाचा तू फायनल TPS करून देणार आहेस का? फायनल TPS म्हणजे मला काय सांग आणि मगच तू मत मार. ज्या वेळेला असं शहरामध्ये वातावरण निर्माण होईल त्यावेळीच सर्व उभा असलेल्या नगरसेवकांना फायनल TPS आणि विकासाची व्याख्या कळली. आणि ही विकासाची एकदा व्याख्या नागरिकांना आणि उमेदवारांना कळाली तर नगरसेवक आणि नागरिक या राजकीय लोकप्रतिनिधींना सांगतील की साहेब आम्हाला ह्या भागासाठी मी फंड कसा देणार आहे ते आम्हाला पहिल्यांदाच सांगा आणि मगच आम्ही मतदानाला आम्ही सहकार्य करू. हे प्रत्येक वार्डात प्रत्येक घराघरात हा संदेश जाण्यासाठी एसपरी विकास आघाडीने हा प्रयत्न केलेला आहे. आणि नागरिकांना मी याद्वारे आवाहन करतो की प्रत्येक येणाऱ्या कोणत्याही पक्षाचा असो उमेदवार असू दे माझ्या वार्डाचा फायनल TPS करणार आहेस का आणि तू या संदर्भात मला तू माहिती दिली पाहिजे तरच मी मतदान करायचं का नाही याचा विचार करणार हे मी या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करत आहे. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.